नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण GFC या विषयातील 5वा पाठ पाहतोय. पाठीमागील तासाला समविच्छेदन बिंदू म्हणजे काय, समविच्छेदन बिंदू आलेख, तसंच समविच्छेदन बिंदूचे महत्त्व, त्याच पद्धतीने समविच्छेदन बिंदूचे प्रयोग बघितलेले आहेत. आजच्या तासाला आपण वेळ अनुसूचीयन व प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र हा घटक पाहतोय. तर सुरुवातीला आपण वेळ अनुसूचीयन म्हणजे काय ते पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही प्रकल्प किंवा कुठलाही उद्योग आपण सुरुवात त्याची केल्यानंतर किंवा हाती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वेळेला फार महत्त्वाचं स्थान आहे. जे कुठलाही निर्णय त्याच्यामध्ये घेताना, उत्पादन प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्याच्या अंतर्गत असणारी जी सर्व कार्य आहेत तर ती वेळेवर पूर्ण करता आली पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यालाच वेळ अनुसूचीयन असं म्हटलेलं आहे. उदाहरण या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की एखादा आपला टू व्हीलर तयार करण्याचा कारखाना आहे. त्या टू व्हीलरसाठी वेगवेगळे स्पेअर पार्ट्स आवश्यक असतात. म्हणून आपणाला टू व्हीलर तयार करण्यासाठी हे स्पेअर पार्ट वेळेवर तयार होणं गरजेचं आहे. जे वेळेमध्ये सर्व पार्ट्स जेव्हा तयार होतील तेव्हाच त्या सर्व पार्ट्सच्या एकत्रीकरणातून आपली गाडी तयार होऊ शकते. हे जे सर्व पार्ट्स तयार करणं आहे त्याची जी क्रिया आहे तर ती वेळेवरती आणि योग्य प्रमाणात होणं गरजेचं आहे. कारण एकदा उत्पादन प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्याच्यासाठी आवश्यक असणारे पार्ट त्या ठिकाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे. तरच आपणाला अंतिम स्वरूपात ती गाडी तयार करता येऊ शकते. हे जे कार्य आहे तर ते वेळेवर त्या ठिकाणी पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यालाच वेळ अनुसूचीयन असं म्हटलेलं आहे. ती प्रक्रिया वेळेवरती होणं गरजेचं आहे. तरच आपला उद्योग किंवा आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू आहे असं आपल्याला म्हणता येईल. वेळेवरती त्या उत्पादनाचे निर्णय घेणे, वेळेवरती आपल्याला कुठले स्पेअर पार्ट तयार करायचे आहेत, ते किती प्रमाणात तयार करायचे आहेत, तसं ते कुठल्या विभागाला पोचवायचे आहेत जेणेकरून ती उत्पादन प्रक्रिया अखंडितपणे सुरू राहील. या सर्व गोष्टींचा विचार करणं किंवा या सर्व गोष्टीमध्ये, या सर्व निर्णयामध्ये, या सर्व कार्यामध्ये वेळ निर्देशित करणं, वेळेवरती सगळी कार्य करणं, यालाच वेळ अनुसूचीयन असं म्हटलेलं आहे मित्रांनो. अनुसूचीयनमध्ये उत्पादन कार्यात समाविष्ट असणाऱ्या सर्व क्रिया केव्हा सुरू करण्यात येतील व केव्हा संपविल्या जातील हे सर्व निश्चित करण्यात येतं. म्हणूनच त्याला वेळ अनुसूचीयन असं म्हटलेलं आहे. क्रिया केव्हा सुरुवात करायच्या या उत्पादनाच्या आणि क्रिया केव्हा समाप्त होतील, या सर्व गोष्टी निर्देशित करणं, मांडणं किंवा त्याचा विचार करणं किंवा याचा संबंध आराखडा तयार करणं वेळेसंदर्भात, तर त्यालाच वेळ अनुसूचीयन असं म्हणता येईल. तर निश्चितच अनुसूचीयन हा उत्पादन नियंत्रणाशी अशी अवस्था आहे की ज्यामध्ये प्राथमिकतेचे आधारावर कार्याचे महत्त्व निश्चित करून नंतर हे कार्य योग्य वेळेत योग्य क्रमाने यंत्रावर सोपविले जाते. उत्पादन प्रक्रियेतील ही पहिली अवस्था आहे वेळ अनुसूचीयन म्हणजे काय. एकदा वेळ अनुसूचीयन केल्यानंतर ते सर्व पार्ट नंतर किंवा त्या सर्व क्रिया यंत्रावरती सोपविण्यात येतात. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, समजा आपण एखाद्या पिकाची मळणी करतोय मशीनमध्ये, सोयाबीन आहे समजा. सोयाबीनचा ढीग जर आपण एका ठिकाणी लावलेला असेल तर आपल्याला ती मळणी व्यवस्थित करता येते. जर इकडं मशीन चालू आहे, गोळा करण्याचं काम चालू आहे, मळणीचं काम चालू आहे, जे काय होतं त्या ठिकाणी धावपळ होते. कुठंतरी तो घास त्या मशीनला कमी पडतो, सोयाबीनचे दाणे फुटले जातात, आपली धावपळ होते, व्यवस्थित मळणी होत नाही मित्रांनो. वेळही जास्त लागतो त्या मशीनसाठी, तेलही जास्त लागतं आणि धावपळही होते. अशा सर्व क्रिया ज्या आहेत त्या व्यवस्थित होत नाहीत. म्हणून आपल्याला म्हणता येईल की उत्पादनाशी संबंधित किंवा उद्योगधंदा कारखान्यामध्ये सुद्धा जी वस्तू आपण तयार करतोय त्या संदर्भात सुद्धा आपल्याला अशा
सर्व गोष्टी एकत्रित करून ठेवाव्या लागतात की ज्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या असतात. जिथे सर्व वेळेमध्ये उपलब्ध होणं, वेळेमध्ये ती सर्व क्रिया संपणं, याचा सर्व निर्देशित जो आपण करतो त्यालाच वेळ अनुसूचीयन असं म्हटलेलं आहे. निश्चितच ह्या सर्व क्रिया नंतर यंत्रावरती सोपविल्या जातात. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे यंत्र एकदा बटन दाबल्यानंतर किंवा एकदा यंत्र चालू केल्यानंतर त्याच्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक त्याला उपलब्ध होणं गरजेचं आहे. तरच ती उत्पादन प्रक्रिया अखंडितपणे सुरू राहू शकते. जर ते घटक त्याला कमी पडले तर मित्रांनो, ती उत्पादन प्रक्रिया तिथं खंडित होते आणि आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणून या सर्व गोष्टीचा वेळेनुसार निर्देश करणं, वेळेचा त्याच्यामध्ये विचार करणं आणि वेळेमध्ये सर्व गोष्टी उपलब्ध करणं आणि उत्पादन प्रक्रिया अखंडितपणे सुरू ठेवणं यालाच वेळ अनुसूचीयन असं म्हटलेलं आहे. या अनुसूचीयनामध्ये किंवा याच्या कार्यपद्धतीमध्ये सर्वांगीण अनुसूचीयन व उत्पादन अनुसूची तयार करणं गरजेचं आहे. आता सर्वांगीण अनुसूची म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वांगीण अनुसूची म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल कारखान्यामध्ये निर्माण करावयाच्या वस्तूमध्ये अनेक भाग असतात आणि ते भाग जोडून आपण ते उत्पादन तयार करत असतो. म्हणजे हे जे सर्व भाग आहेत ते किती प्रमाणात तयार करायचे, ते किती प्रमाणात आणि केव्हा उपलब्ध करायचे, या सर्व गोष्टीचा वेळेचा विचार करून या सर्व गोष्टी नियंत्रित ठेवणं, नियंत्रित करणं यालाच आपण सर्वांगीण अनुसूचीय असं या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे सर्व गोष्टीचा याच्यामध्ये विचार केला जातो मित्रांनो. म्हणजे या उत्पादनासाठी कितीतरी लहान मोठे भाग आवश्यक असतात. ते सर्व लहान मोठे भाग तयार करणं आणि ते एकत्रितपणे आपल्याला उत्पादन बनविण्यासाठी ते उपयोगी पडत असतात. आणि या सर्व लहान मोठ्या भागांचं एकत्रीकरण करणं वेळेनुसार, त्याचा योग्य पुरवठाही असणं, त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात हे भाग असणं, हेही या आपण वेळ अनुसूचीमध्ये दर्शवित असतो. त्याला सर्वांगीण अनुसूची असं आपल्याला म्हणता येईल. आदेशित वस्तूचे प्रदान योग्य वेळेत करता येणं गरजेचं आहे, जेणेकरून मुदतीत ते सर्व भाग आपल्याला त्या निश्चितच यंत्राला पुरविता येतील. जे एका महिन्यामध्ये आपल्याला किती त्या वस्तूचं उत्पादन करावयाचं आहे, तरी हे जर आपण वेळेमध्ये निर्देशित केलं, समजा एका महिन्यामध्ये आपल्याला 1000 वस्तू त्या तयार करायच्या आहेत, मग त्या 1000 वस्तू बनवण्यासाठी आपल्याला स्पेअर पार्ट किंवा कच्चा माल कुठला लागणार आहे, या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन किती लागणार आहे, ते केव्हा पुरवठा त्याचा झाला पाहिजे, जेणेकरून उत्पादन प्रक्रिया निरंतरपणे सुरू राहील, या सर्व गोष्टीचा विचार करणं म्हणजेच सर्वांगीण अनुसूची होय. म्हणजेच एकूण उत्पादन क्षमता किती आहे आणि त्यापैकी किती उत्पादन क्षमतेचा उपयोग करण्यात येत आहे, हे याच्यातून समजून येतं आपल्याला, जे सर्वांगीण अनुसूचीवरून. जे उपलब्ध वेळ, उपलब्ध आपल्याकडे असणारं साहित्य सामुग्री किंवा कच्चा माल किंवा इतर सर्व स्पेअर पार्ट आणि त्याच्यावरून आपण अंतिम स्वरूपात वस्तू किती बनवू शकतो, या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन जे अनुसूची केली जाते, जी वेळेची अनुसूची केली जाते, त्याला सर्वांगीण वेळ अनुसूची असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरण दिलेलं आहे. एक आठवडा, महिना वस्तूच्या विभिन्न भागाचे कोणत्या प्रमाणावर उत्पादन होईल व हे भाग निश्चितपणे केव्हा उपलब्ध होतील, हे सर्व ताबडतोब समजून येते. या कशामुळे तर सर्वांगीण अनुसूचीमुळे. जे एका आठवड्यामध्ये आपल्याला एवढ्या वस्तू तयार करायच्या किंवा वस्तूचे एवढे नग तयार करायचे आहेत, एक महिन्यामध्ये आपल्याला एवढ्या वस्तू तयार करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला स्पेअर पार्ट एवढे लागणार आहेत आणि ते सर्व या वेळेमध्ये उपलब्ध होणं गरजेचं आहे. दर तासाला एवढा माल लागतोय, दर दिवसाला एवढा लागतोय, दर आठवड्याला एवढा, दर महिन्याला एवढा, या सर्व गोष्टीचं कॅल्क्युलेशन आपण वेळेनुसार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यालाच सर्वांगीण अनुसूची असं आपल्याला म्हणता येईल. जे थोडक्यात त्या स्पेअर पार्ट उपलब्ध होण्यापासून ती अंतिम वस्तू तयार होईपर्यंत सर्व गोष्टी वेळेवर त्या किती लागणार आहेत, त्याचा पुरवठा वेळेवरती करणं, त्याचा निर्देश करणं किंवा याचं जे समग्र वेळापत्रक आहे, त्यालाच आपण सर्वांगीण अनुसूची असे या ठिकाणी थोडक्यात म्हणू शकतो. निश्चितच कोणत्या प्रमाणावर हे उत्पादन होईल, त्याचे भाग निश्चितपणे केव्हा उपलब्ध होईल, हे ताबडतोब या सर्वांगीण अनुसूचीवरून लक्षात येतं आपल्याला.
म्हणजे कच्चा माल जो आहे किंवा जे स्पेअर पार्ट आहे ते केव्हा किती प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतील, या सर्व गोष्टी या वेळ किंवा सर्वांगीण अनुसूची म्हणजे निर्देशित केलेल्या असतात, जेणेकरून आपल्याला ती उत्पादन प्रक्रिया अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी मदत होते, सहाय्य होते आणि निश्चितच उत्पादन योग्य पद्धतीने सुरूही राहतं आणि निश्चितच आपला उद्योग, आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने उत्पादन क्षमता या ठिकाणी निर्माण करू शकतो. निश्चितच ग्राहकांनी दिलेली जी काही आदेश किंवा विक्री विभागाने केलेली सूचना आहे ती लक्षात घेऊन वेळेला या ठिकाणी आपण याच्यामध्ये निर्देशित करणं गरजेचं आहे. समजा ग्राहकांना काही आगाऊ आपल्याला किंवा ॲडव्हान्स त्या ठिकाणी ऑर्डर दिलेलं आहे, त्या ऑर्डर्स आपल्याला पूर्ण करायचे असतील तर आपल्याला वेळ अनुसूची किंवा सर्वांगीण अनुसूची लक्षात घेणं गरजेचं आहे. बाबा ह्या महिन्यामध्ये आपल्याला एवढं उत्पादन वाढवायचं आहे, ग्राहकांची एवढी मागणी आहे का आपल्याला एवढी विक्री करायची आहे आपल्या उत्पादनाची, या सर्व गोष्टींचा संबंध आलेख जो आहे तर तो म्हणजे सर्वांगीण अनुसूची असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ती मागणी किंवा तो कोठा जो आहे उत्पादनाचा तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे स्पेअर पार्ट लागणार आहे ते या वेळेमध्ये उपलब्ध होणं गरजेचं आहे. म्हणजे अशा सर्व गोष्टीचा निर्देश ज्या अनुसूचीमध्ये केला जातो त्याला सर्वांगीण अनुसूची असं आपल्याला म्हणता येईल. सर्वांगीण या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. सर्वांगीण म्हणजे काय, तर त्या स्पेअर पार्ट पासून ते वस्तू उत्पादित किंवा अंतिम वस्तू उत्पादित होईपर्यंत ज्या सर्व गोष्टीचा वेळेच्या प्रमाणामध्ये म्हणूया निर्देशित करणं, नगाच्या प्रमाणामध्ये निर्देशित करणं, एवढ्या वेळेमध्ये एवढे नग, एवढे स्पेअर पार्ट आपल्याला उपलब्ध झाले पाहिजेत आणि एवढ्या वेळात ती वस्तू उत्पादित झाली पाहिजे, या सर्व गोष्टीचं निर्देशित करणं म्हणजे सर्वांगीण अनुसूची होईल. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अनुसूचीचा, तो म्हणजे उत्पादन अनुसूची. म्हणजेच उत्पादन अनुसूची हे एक असे वेळापत्रक आहे की ज्यामध्ये उत्पादन कार्याशी निगडीत असलेली प्रत्येक प्रक्रिया सुरू होण्याची तसेच संपवण्याची वेळ निर्देशित केलेली असते, म्हणून याला उत्पादन अनुसूची म्हटलेलं आहे. म्हणजे उत्पादन केव्हा सुरू करायचं आणि उत्पादन केव्हा संपवायचं, म्हणजे ही जी वेळ आहे वेळ या अनुसूचीमध्ये निर्देशित केली जाते, म्हणून त्याला उत्पादन अनुसूची असं म्हटलेलं आहे. जे यावरून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की बाबा एवढ्या वेळेमध्ये आपल्याला एवढ्या वस्तू तयार करता येऊ शकतात, उत्पादन प्रक्रिया या वेळेमध्ये सुरू करायची आहे, या वेळेमध्ये आपल्याला संपवायची आहे. जे या ठिकाणी वेळ महत्त्वाचा मानलेला आहे. अशी जी अनुसूची आहे त्याला उत्पादन अनुसूची असं आपण म्हणू शकतो. जे उत्पादन प्रक्रिया केव्हा सुरू करायची आणि उत्पादन प्रक्रिया केव्हा संपवायची आहे याच्यासाठी लागणाऱ्या वेळेचा निर्देशित करणं म्हणजेच उत्पादन अनुसूची होय. निश्चितच याच्यामध्ये ह्या दोन्ही वेळा निर्देशित केलेल्या असतात उत्पादनाशी संबंधित. उत्पादन सुरू केव्हा करायचं याची वेळ आणि उत्पादन केव्हा संपवायचं याची वेळ या उत्पादन अनुसूचीमध्ये निर्देशित केलेली असते. उत्पादन अनुसूची तयार करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विभिन्न प्रक्रिया विशिष्ट क्रमाने व योग्य वेळेवर तसेच योग्य मदतीत घडवून आणणं त्याच्यामुळे शक्य होतं. म्हणजे वेळेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे मित्रांनो उत्पादन प्रक्रियेमध्ये किंवा कुठल्या उद्योग व्यवसायामध्ये. नुसत्या वस्तू तयार करायच्या, ते जर रटाळपणे काम चालू असेल तर त्याचाही उपयोग नाही. वेळेला महत्त्व आहे. वेळेमध्ये त्या ऑर्डर्स आपल्याला पूर्ण करता आल्या पाहिजेत. वेळेमध्ये आपल्याला त्या वस्तूचे निश्चित केलेले नग तयार करता आले पाहिजेत, जेणेकरून आपल्या भांडवलाचा योग्य पद्धतीने उपयोग त्या ठिकाणी होऊ शकतो. नाहीतर कच्चा माल किती आहे, वीज जळते आहे, कामगार लोक येतात, त्या उत्पादन प्रक्रियेशी लागणारी सर्व श्रम, भांडवल, संयोजन हे सगळं खर्च होतंय आणि जर आपली उत्पादन प्रक्रिया धीम्या गतीनं सुरू असेल तर मित्रांनो त्याचा उपयोग नाही. म्हणजे निश्चितच असा उद्योग डबघाईला येऊ शकतो. असा जो उद्योग आहे, असा जो व्यवसाय आहे तो परवडत नाही आणि अनेक धोके संभवू शकतात. म्हणून या ठिकाणी या उत्पादक अनुसूची ही अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यामध्ये उत्पादन प्रक्रिया सुरू करणं आणि केव्हा सुरू करायची आणि उत्पादन प्रक्रिया केव्हा संपवायची या गोष्टीचा निर्देशित केला जातो, जेणेकरून या सर्व गोष्टी निर्देशित केल्यामुळं उत्पादन कार्याशी निगडीत असणाऱ्या सर्व गोष्टीचा यथोचित उपयोग होण्यासाठी मदत होते. जे जो आपण खर्च करतोय, जो वेळ किंवा जे श्रम आपण त्या ठिकाणी खर्च करतोय, घालवतोय,
तर त्या सर्व गोष्टी सत्कारणी लागण्यासाठी मदत होते. किंवा जर आपण या वेळेचा निर्देशित केला तर, किंवा या वेळेचं जे आपण नियोजन आहे ते व्यवस्थित केलं तर, म्हणून म्हणता येईल आपल्याला की उत्पादन अनुसूची ही सुद्धा आपल्या उद्योग व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अशी अनुसूची आपण तयार करणं गरजेचं आहे. निश्चितच आपल्याला मुदतीच्या किंवा मुदतीमध्ये त्या वस्तूचे नग जे ठरलेले आहेत तेवढे तयार करता येतात. तसंच सर्व जी काही यंत्र आहे त्याची उत्पादन क्षमता सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने सत्कारणी लावता येते. कधी जर आपण ही उत्पादन अनुसूची तयार केली तरच, अन्यथा आपल्याकडे जर ही अनुसूची तयार आपण केली नाही तर सर्व जे काही घटक आहेत उत्पादन प्रक्रियेशी निगडीत असणारे, त्या सर्व घटकांचा आपल्याला यथोचित उपयोग करता आला नाही असं म्हणता येईल. कच्चा माल आहे तसाच पडून आहे, वीज आहे, कामगार लोक येतात, किंवा यंत्रसामुग्री एवढी महागडी आहे, सर्व मागणी वाढलेली आहे, अनेक ऑर्डर्स आपण आगाऊ घेतलेल्या आहेत, सर्व गोष्टीवरती खर्च झालाय, परंतु वेळ अनुसूची किंवा उत्पादन अनुसूची जर आपण तयार केलेली नसेल तर आपल्याला या सर्व गोष्टीचा अंदाज येत नाही. नुसता खर्च वाढत जाईल मित्रांनो, नुसती आपली इन्व्हेस्टमेंट वाढत जाईल, नुसत्या भांडवलाचा त्या ठिकाणी आपण व्यय किंवा अपव्यय होईल असं त्या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. म्हणून आपण या सर्वांगीण अनुसूची पद्धतीनंच उत्पादन अनुसूची लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? अशा या अनुसूचीच्या संदर्भात किंवा वेळ अनुसूचीच्या संदर्भात या दोन संकल्पना आहेत. पहिली म्हणजे सर्वांगीण अनुसूची, जी उत्पादन प्रक्रिया सुरू केल्यापासून किंवा कच्चा माल जो आहे तो किती लागणार आहे, काय लागणार आहे, आणि उत्पादन किती प्रमाणात आपण उत्पादन करायचं आहे, या सर्व बाबींची चर्चा म्हणजे सर्वांगीण अनुसूची होय. ज्या ठिकाणी ग्राहकाचाही विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि उत्पादन अनुसूची म्हणजे उत्पादन केव्हा सुरू करायचं आणि उत्पादन केव्हा संपवायचं या संदर्भात वेळेचा निर्देशित करणं, त्यालाच उत्पादन अनुसूची असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, वेळ अनुसूचीनंतर प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र ह्या संकल्पना आपण समजून घेणार आहोत. तर प्रकल्प मूल्यमापन म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, आपण जो प्रकल्प सुरू केलेला आहे किंवा आपला जो उद्योग आहे किंवा आपला जो कारखाना आहे, तर त्या कारखान्यातून जे आपण वस्तूचं उत्पादन करतो, म्हणजे ही जी उत्पादन प्रक्रिया आहे त्याचं आपण निश्चितच मूल्यमापन करणं गरजेचं आहे. जसं म्हणता येईल आपल्याला की कुठलंही कार्य जेव्हा आपण हाती घेतो त्याचं आपल्याला योग्य पद्धतीनं मूल्यमापन केलं तरच आपल्या हातामध्ये किती आहे किंवा गवसलेलं किती आहे आपल्याला आणि आपल्या हातून किती सुटलेलं आहे या गोष्टीचा आपल्याला अंदाज बांधता येतो. उदाहरणार्थ सांगता येईल की आपण परीक्षा घेतो मित्रांनो, या परीक्षेमुळे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला किती गोष्टी आकलन झालेल्या आहेत किंवा किती तो अभ्यासक्रम, ते विषय नॉलेज आपल्याला किती भेटलेलं आहे किंवा आपण किती प्रमाणामध्ये ते ज्ञान घेतलेलं आहे. जर आपण मूल्यमापनच केलं नाही, जर आपण परीक्षाच घेतल्या नाही, तर मित्रांनो आपल्या लक्षात येणार नाही की आपल्याला ते किती ज्ञान मिळालेलं आहे किंवा आपण किती कौशल्य हस्तगत केलेली आहेत. म्हणून मूल्यमापन हे किंवा परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते. तसंच कुठल्याही उद्योग, कुठल्याही व्यवसायाच्या संदर्भात आपल्याला मूल्यमापन करणं गरजेचं असतं. कारण तो प्रकल्प उभारण्यामध्ये जे आपण भूमी, श्रम, भांडवल अशा अनेक गोष्टीची जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर त्याच्यापासून आपल्याला परतावा किती मिळालेला आहे, किती कालावधीमध्ये तो मिळालेला आहे, पुढं तो किती मिळू शकतो किंवा मिळू शकत नाही, आणि जर मिळू शकत नसेल तर त्याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येतील, त्याच्यासाठी नवीन आपल्याला कुठलं तंत्र वापरता येईल. तर अशा अनेक गोष्टींचा विचार आपल्याला करणं महत्त्वाचं असतं. आणि या सर्व गोष्टी आपल्याला निश्चितच त्या प्रकल्पाच्या मूल्यमापनातूनच लक्षात येतात. म्हणून कुठल्याही उद्योजकाला, कुठल्याही प्रकल्पधारकाला किंवा कुठल्याही ती सेवाभावी संस्था सुरू करणाऱ्या व्यक्तीला आपल्या प्रकल्पाचं, आपल्या व्यवसायाचं मूल्यमापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं, जेणेकरून त्याला त्या उत्पादनाशी निगडीत, त्या उद्योगधंद्याशी निगडीत योग्य ते निर्णय घेता येतात आणि योग्य त्या उपाययोजनाही त्या ठिकाणी अवलंबता येतात. निश्चितच या कार्यजत विश्लेषणातून आपण उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवत असतो. जो
त्या उद्योगाशी निगडीत, त्या प्रकल्पाशी निगडीत जी वेगवेगळी कार्य आपल्याला करावी लागतात, त्या कार्यापैकी कुठली कार्य प्राधान्यक्रमानं करायची, कुठली कार्य दुय्यम आहेत, किंवा कुठली कार्य आपण पुढे लांबणीवर टाकू शकतो, म्हणजे अशा सर्व गोष्टी आपण किंवा अशा सर्व गोष्टीतून आपण ते कार्य पार पाडत असतो. आणि निश्चितच या कार्यातून आपली उत्पादन प्रक्रिया सुरू होत असते. आणि उत्पादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही उद्योग किंवा प्रकल्पाचं आपल्याला मूल्यमापनही त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे वस्तूचं उत्पादन योग्य पद्धतीने झालेलं आहे का, वस्तू निर्मितीची जी संख्या आहे ती योग्य आहे का, किंवा जी मागणी आहे ती मागणी आपण पूर्ण करू शकतो का, किंवा त्या सर्व इन्व्हेस्टमेंटमधून, गुंतवणुकीमधून आपल्याला फायदा किती झालेला आहे, त्या फायद्याचं प्रमाण किती आहे, किंवा नफा झाला असेल तर त्या नफ्याला कारणीभूत घटक असे कुठले आहेत, व त्या घटकाच्या निर्मूलनासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजेत, काय निर्णय घेतले पाहिजेत, जे काही सजीव निर्जीव घटक आहेत उत्पादन प्रक्रियेशी निगडीत त्या संदर्भात आपण काय बदल केले पाहिजेत, अशा सर्व गोष्टी आपणाला या प्रकल्प मूल्यमापनातूनच लक्षात येतात. म्हणून कुठलाही उद्योग किंवा कुठलाही व्यवसाय असू द्या, त्याचं मूल्यमापन आपल्याला करता येणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बांधकाम करणं, वस्तूची वाहतूक करणं, वस्तूची खरेदी करणं, वस्तूची निर्मिती करणं, नवीन प्रकल्पाचे नियोजन करणं इत्यादी सुरू करणं, अशा सर्व गोष्टी किंवा असे सर्व निर्णय आपल्याला या प्रकल्पाच्या मूल्यमापनातूनच घेण्यासाठी मदत होते. निश्चितच मूल्यमापन केलं तरच लक्षात येईल आपल्याला की तो प्रकल्प योग्य आहे का, आपण निवडलेली उत्पादन प्रक्रिया योग्य आहे का, किंवा कुठल्या संदर्भात त्रुटी राहून गेलेल्या आहेत, आपण जाहिरातीमध्ये कमी पडलो, आपण उत्पादनाशी निगडीत असणारी यंत्रसामुग्री चुकीची वापरलेली आहे, का आपलं मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये आपण कमी पडलो, का कच्चा माल व्यवस्थित भेटला नाही, का आणखीन जोड प्रकल्प जो उभा करायचा आहे तो आपण केला नाही. जसे वेगवेगळे जे निर्णय आहेत किंवा अशा वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत त्या संबंधित आपल्या ज्या राहिलेल्या त्रुटी आहेत किंवा ज्या चुका झालेल्या आहेत त्या आपल्याला या प्रकल्पाच्या मूल्यमापनातूनच लक्षात येतात. म्हणून कुठलाही उद्योग किंवा प्रकल्प असू द्या त्याचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. निश्चितच ज्या हालचाली कराव्या लागतात आपल्याला या सर्व गोष्टीच्या बाबतीत, त्या सर्व हालचालीचं अग्रक्रमानुसार रेखाचित्र निर्देशित केलं जातं आणि ती कामे करण्याचे वेळापत्रकही नंतर ठरविले जातं, कधी तर मूल्यमापन केल्यानंतर. ठीक आहे, लक्षात येतं आपण कमी पडलो. उदाहरणार्थ सांगता येईल बाबा एखाद्या वर्षी आपल्याला जर कमी गुण मिळाले तर आपण काय करतो, ते मूल्यमापन करतो आपण, बाबा आपण कुठं कमी पडलो, आपण नोट्स काढायला कमी पडलो का, आपण लेक्चर कमी केले का, आपण कुठले प्रकल्प दिले नाहीत, अटेंड केले नाहीत, किंवा आपली हजेरी कमी पडली. या सर्व ज्या त्रुटी आहेत त्या आपण पुढील वर्षामध्ये कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि जेणेकरून आपल्याला पुढील वर्षी चांगले गुण मिळण्यासाठी मदत होते. किंवा कुठलाही खेळाडू असो मित्रांनो, किंवा कुठलाही संघ असो, तो जेव्हा आपल्या त्या सहकार्याबरोबर हरतो किंवा जो उपविजेता आहे तो उपविजेता ठरतो आपण, तर त्याच्यातील ज्या त्रुटी आहेत त्या सुद्धा मित्रांनो आपण लक्षात घेत असतो. संघ आपण का कमी पडलो, बाबा प्लेयर चांगले नव्हते का, वातावरण खराब होतं का, आपली प्रॅक्टिस कमी पडली का, आपला जो संघनायक आहे त्याच्या बाबतीत काही त्रुटी आहेत का, किंवा कुठले प्लेयर्स कुठल्या पद्धतीने आपण खेळायला लावले का, तो पिच व्यवस्थित नव्हता का, बॅट व्यवस्थित नव्हती का, किंवा बॉलच्या संदर्भात काय अडचणी आहेत का. अशा सर्व गोष्टीचं आपण या ठिकाणी मूल्यमापन जेव्हा करू तेव्हाच आपल्याला पुढच्या त्या साखळीमध्ये किंवा पुढच्या कसोटीमध्ये आपल्याला चांगले यश मिळू शकतं. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा आपल्याला यश मिळवायचं असतं तेव्हा ते यश गाठण्यासाठी अनेक त्रुटी किंवा अनेक संकट येत असतात. बऱ्याच वेळा आपल्याला अपयश येत असतं, त्या अपयशाचं सुद्धा आपण मूल्यमापन करणं गरजेचं असतं, तरच आपल्याला ते अंतिम ध्येय गाठता येतं. आपल्याला म्हणता येईल कुठला उद्योजक असो किंवा कुठलाही व्यावसायिक असो, किंवा आपण एक उद्योजक आपण एक व्यावसायिक म्हणून आपल्याला अशा गोष्टीचं मूल्यमापन करता येणं गरजेचं असतं, जेणेकरून त्या मूल्यमापनातील ज्या राहिलेल्या त्रुटी आहेत त्या संदर्भात आपल्याला यथोचित वेळापत्रक तयार करता येतं आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्याला त्या वस्तूचं उत्पादन आपण
करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी कमी करून आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन कार्यामध्ये यश मिळविता येतं. तर कार्यजल विश्लेषणाबाबत सुद्धा आपण ही चर्चा केलेली आहे मित्रांनो. तर कार्यजल विश्लेषण म्हणजे काय? तर निश्चितच कुठलं कार्य आपण हाती घ्यायचं, समजा लक्षात आलं आपल्याला बाबा ह्या त्रुटी आहेत, आपल्याकडून राहून गेलेली कामं आहेत, त्या कामासंदर्भात आपण निर्णय घेऊ शकतो. कुठली कामं अगोदर करायची मग आणि कुठली कामं आपण नंतर किंवा 2 नंबर 3 नंबर 4 नंबरला टाकू शकतो. अशा सर्व गोष्टी या कार्यजल विश्लेषणातून आपल्याला लक्षात येत असतात, जे त्या पद्धतीने आपण कार्यजल विश्लेषण करू शकतो. कधी जर प्रकल्पाचं मूल्यमापन केलं तर. म्हणून प्रकल्प मूल्यमापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणून उद्योजक व्यावसायिक म्हणून आपण हा घटक किंवा हे कार्य आपण हाती घेणं गरजेचं असतं. तर प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र व जलद मार्ग पद्धत या सर्व जाळी तंत्राचा अवलंब प्रकल्प नियोजन करणं, प्रकल्प कार्य वेळापत्रक तयार करणं, समन्वय घडवून आणणं आणि नियंत्रण ठेवणं या मूलभूत कार्यासाठी केला जातो. जे निश्चितच प्रकल्पाचं मूल्यमापन किंवा परीक्षण तंत्र आपण अवलंबणं गरजेचं असतं. आता मूल्यमापन म्हणजे काय? तर परीक्षण तंत्र. कुठं आपण कमी पडलो, जसं आपण आपला संघ आपण विचार करतोय त्या ठिकाणी, म्हणजे किती बॉलला आपण किती रन काढल्या समजा, किंवा किती विकेट, किती त्या बॉलला किती विकेट गेलेले आहेत, जे याचं जेव्हा आपण परीक्षण चांगल्या पद्धतीनं करू मित्रांनो, तेव्हाच आपल्याला पुढच्या कसोटीमध्ये आपण जिंकू शकतो आणि विजेता होऊ शकतो. त्याच पद्धतीनं उद्योग व्यवसाय किंवा प्रकल्पाचं सुद्धा असंच आहे. आपण जेव्हा परीक्षण करू तेव्हाच आपल्या त्रुटी लक्षात येतात आणि त्याच्यातील जलद मार्ग पद्धत आपण अवलंबू शकतो, ज्याला क्रिटिकल पथ मेथड CPM असं म्हटलेलं आहे. म्हणजे असं जाळं आपण तयार करू शकतो. आता जलद मार्ग पद्धत म्हणजे काय? तर समजा यश तर आपल्याला मिळवायचं आहे, चांगलं उत्पादन तर आपल्याला घ्यायचं आहे, करायचं आहे. मग त्याच्यासाठी कुठले मार्ग आपण निवडायचे? अनेक मार्ग. छोटंसं उदाहरण सांगता येईल मित्रांनो. आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे, तर त्या गावाला जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात. काही जवळचे मार्ग असतात, काही लांबचे असतात, किंवा तिकिटाचा विचार जर केला त्या ठिकाणी तर काही म्हणजे त्या गावाला जाण्यासाठी जास्त तिकीटही असतं, बऱ्याच मार्गावरून कमी तिकीट असतं आणि वेळ सुद्धा मित्रांनो कमी जास्त लागत असतो. याच्यापैकी आपल्याला त्या गावाला तर जायचं आहे कमी पैशामध्ये, कमी वेळेमध्ये आणि चांगल्यात चांगला रस्ता कुठला आहे, अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण तो मार्ग निवडत असतो. म्हणजेच असेच मार्ग आपण आपल्या उद्योग किंवा व्यवसायाशी निगडीत सुद्धा जे उत्पादन ध्येय आहे किंवा जे आपले प्रकल्प सुरू करण्याचं ध्येय आहे ते गाठण्यासाठी असं आपण जलद मार्ग पद्धती अवलंबून निश्चितच आपण चांगले यश मिळवू शकतो. आपण मूल्यमापन तंत्र आणि परीक्षण तंत्र याचा अवलंब करून नंतर जलद मार्ग पद्धत अवलंबून त्या प्रकल्पामध्ये यश मिळवू शकतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा घटक आहे तो म्हणजे प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र म्हटलेलं आहे. तर वरच्याच काही संकल्पना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा, व्याख्या दिलेली आहे. उत्पादनातील विलंब, अडथळे आणि खंड कमी करणे, एकूणच कामाच्या विविध टप्प्यामध्ये समन्वय साधणे आणि ते सर्व टप्पे एकाच वेळी घडून येतील हे पाहणे आणि प्रकल्पाची पूर्तता अधिक गतीने करणे याची पद्धत म्हणजेच प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र होय. तर निश्चितच सर्व घटक या व्याख्येमध्ये समाविष्ट केलेले आहेत मित्रांनो. बघा, जे आपल्याला त्या प्रकल्पामध्ये यश तर मिळवायचं आहे, तो प्रकल्प आपल्याला यशस्वी करायचा आहे, घ्या प्रकल्प मूल्यमापनातून किंवा परीक्षण तंत्रातून आपण काय काय हस्तगत करू शकतो. तर जो विलंब लागतोय उत्पादन प्रक्रियेमध्ये तो विलंब आपल्याला लक्षात येतो. कधी जर मूल्यमापन केलं तर किंवा परीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं बाबा आपल्याला ह्या जास्त वेळेमध्ये आपण कमी वस्तूचं उत्पादन केलेलं आहे, म्हणजे विलंब कळाला आपल्याला. तसंच अडथळे लक्षात येतात. ही उत्पादन प्रक्रिया अखंडितपणे आणि जलद पद्धतीने सुरू करण्यामध्ये आपल्याला हे अडथळे आलेले आहेत. समजा विजेचा अडथळा असेल, समजा कामगार लोकांची कामकुचराई असेल, किंवा कामगार लोकांना पगार दिला नाही म्हणून ते व्यवस्थित काम करत नसतील, किंवा कच्चा माल व्यवस्थित मिळाला नसेल, किंवा आपण तो माल ग्राहकापर्यंत व्यवस्थितरित्या किंवा जलद पद्धतीने पोहोचविला नसेल. म्हणजे असे जे काही वेगवेगळे अडथळे आहेत ते अडथळे आपल्याला
या प्रकल्पाच्या मूल्यमापनातून किंवा परीक्षण तंत्रातून लक्षात येण्यासाठी मदत होते. तसंच खंड कमी करणे म्हटलेलं आहे मित्रांनो. जे वस्तूचं उत्पादन करण्यामध्ये जो खंड पडतो, जी दिरंगाई येते किंवा जो वेळ वाया जातो, तो वेळ किंवा तो जो खंड आहे तो आपल्याला कमी करता येतो. कधी? जर परीक्षण तंत्र अवलंबलं तर किंवा मूल्यमापन केलं तर. ते जलद वस्तूचं उत्पादन आपण करणं गरजेचं असतं, मात्र त्याच्यामध्ये अडथळे येतात आणि खंड पडतो वस्तूचं उत्पादन निर्माण करण्यामध्ये. तर ह्या सुद्धा बाबी या मूल्यमापनातून आणि परीक्षण तंत्रातून आपल्या लक्षात येतात. तसंच एकूणच कामाच्या विविध टप्प्यामध्ये समन्वय साधणं हे सुद्धा आपल्याला या मूल्यमापनातून लक्षात येतं. तर आता उद्योगामध्ये किंवा कारखान्यामध्ये वेगवेगळी कामं करावी लागतात. ती कामं वेगवेगळ्या स्तरावरची असतात, वेगवेगळ्या व्यक्तीची असतात, वेगवेगळ्या समूहाची असतात. या सर्व व्यक्तीमध्ये, सर्व ह्या समूहामध्ये, सर्व ह्या टप्प्यामध्ये योग्य समन्वय घडवून आणण्यासाठी प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र महत्त्वाचं असतं. जे उत्पादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण मूल्यमापन जेव्हा करतो आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं की विविध कामामध्ये समन्वय साधला गेला नाही, उत्पादन प्रक्रिया सुरू होती, कच्चा माल लवकर आला नाही किंवा उत्पादन किंवा स्पेअर पार्ट लवकर तयार झाले नाहीत, म्हणून वस्तू अंतिम स्वरूपात तयार होण्यासाठी वेळ लागला, किंवा आपण योग्य पद्धतीनं किंवा जलद पद्धतीनं आपण ती वस्तू बाजारपेठेमध्ये पोचविली नाही, म्हणून विक्री कमी झाली किंवा म्हणून ग्राहकाची पसंती कमी झाली. असे जे काही सर्व कामाचे टप्पे आहेत, व्यवस्थापनाचे टप्पे आहेत, या सर्व गोष्टीमध्ये समन्वय घडवून येणं महत्त्वाचं असतं मित्रांनो. मग त्याच्यामध्ये ज्या अडचणी येतात, जे अडथळे आलेले आहेत, ज्याच्यामुळे आपला तोटा झालाय, अशा सर्व बाबी आपणाला या मूल्यमापन तंत्रातून आणि परीक्षण तंत्रातून लक्षात येण्यासाठी मदत होते. म्हणून आपणाला म्हणता येईल की हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. तसंच सर्व टप्पे एकाच वेळी घडून येतील हे पाहणंही किंवा त्याच्यातूनच प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. म्हणजे सर्व टप्पे जेव्हा एकत्रित येतील, एकदाच पूर्ण होतील, तेव्हा उत्पादन प्रक्रिया चांगली सुरू राहील. मग हे कळण्यासाठी किंवा याच्या संदर्भात असणाऱ्या त्रुटी कळण्यासाठी आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी आपल्याला मूल्यमापन तंत्र, परीक्षण तंत्र आपण लक्षात घेणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी उत्पादन प्रक्रिया चांगल्या पद्धतीने सुरू करता येतील मित्रांनो. तर असं हे प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र याच्या व्याख्या किंवा संकल्पना आपल्याला लक्षात या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलाही उद्योग असो, प्रकल्प असो, व्यवसाय असो, त्याच्यासाठी किंवा त्याचं मूल्यमापन आपण केलं पाहिजे किंवा त्याच्याशी निगडीत आपण मूल्यमापन तंत्र, परीक्षण तंत्र वापरणं गरजेचं असतं. जेणेकरून काय होईल आपल्याला, तर उपलब्ध साधन सामुग्रीमध्ये कमी वेळेमध्ये चांगल्या दर्जाच्या वस्तूचं उत्पादन आपल्याला करता येईल आणि निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या उद्योगातून, व्यवसायातून, त्या प्रकल्पातून फायदा किंवा नफा आपल्याला मिळविता येतील किंवा ज्या गोष्टी आपण इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टीपासून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात आणि आपल्या उद्योगाला चांगला भविष्यकाळ मिळू शकतो. म्हणून कुठलाही उद्योग व्यवसाय असो त्याचं मूल्यमापन करणं, त्याचं परीक्षण तंत्र त्याच्यासाठी अवलंबणं गरजेचं असतं. त्यानंतर मित्रांनो, तज्ज्ञांनी या तंत्रातील टप्पे पुढील प्रमाणे वर्णन केलेले आहे. जे तंत्र अवलंबताना आपण काही टप्पे विचारात घेणं गरजेचं असतं. काही या अभ्यासकांनी, तज्ज्ञांनी हे टप्पे निश्चित केलेले आहेत. बघूया त्याच्यातील एक एक टप्पा. पहिला टप्पा आहे, कोणत्या कृतीनंतर नेमकी कोणती कृती करायची आहे हे दर्शवण्यासाठी कृतीचे जाळे आपण तयार केलं पाहिजे. त्यालाच आपण कार्यजल विश्लेषण असं म्हटलेलं आहे, पाठीमागे शिकलेलो आहोत. जे तज्ज्ञांनी दर्शवलेलं आहे मित्रांनो, जर आपल्या उद्योग व्यवसायाचं मूल्यमापन योग्य पद्धतीनं व्हावंसं वाटत असेल, करायचं असेल, तर आपण या कार्याचं जाळं निश्चितपणे तयार केलं पाहिजे. अगोदर कुठलं काम हाती घ्यायचं, नंतर कुठलं आणि शेवटी कुठली कामं ठेवायची किंवा कुठलं काम झाल्यानंतर कुठलं काम हाती घ्यायचं, याचा संबंध आलेख किंवा याचा संबंध मार्ग दर्शवणारं जे जाळं आहे त्यालाच कार्यजल विश्लेषण असं म्हटलेलं आहे. मग ते कार्य हाती घेण्यासाठी लागणारा वेळ, ते कार्य पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ आणि त्याच्यातून मिळणारे फायदे, या सर्व गोष्टी या कार्यांना प्राधान्यक्रम देताना आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे प्रत्येक कृती पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी याचा अंदाज बांधणं आणि त्याची नोंद जाळे आकृतीमध्ये करणं गरजेचं असतं. बघा, जे सुरुवातीला काय म्हटलंय, कार्याचा आलेख काढा. कुठली कार्य आहेत,
पहिलं कार्य, दुसरं कार्य, तिसरं कार्य. त्यानंतर या प्रत्येक कार्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याचं जाळ्यासह आकृती, ज्याला वेळ किंवा कार्यजल विश्लेषणा पद्धतीनंच त्याच्यामध्ये आपल्याला कार्य वेळ विश्लेषण असेही म्हणता येईल या ठिकाणी मित्रांनो. म्हणजे कार्यालाच नुसतं प्राधान्यक्रम देऊन उपयोग नाही, तर ते प्रत्येक कार्य पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागणार आहे, किती कालावधी लागणार आहे, आठवड्याचा, 2 आठवड्याचा, महिन्याचा, काय जे असेल तो, ज्या सर्व गोष्टी त्या कार्याच्या संदर्भात आपण वेळेच्या प्रमाणामध्ये निर्देशित करणं, हे सुद्धा या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने तिसऱ्या तंत्रामध्ये असं दर्शवलेलं आहे की संपूर्ण प्रकल्प पूर्ण करायला किमान किती कालावधी लागेल याचा अंदाजही बांधणं गरजेचं आहे. म्हणजे तो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वेळ किती लागणार आहे तेही आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीने समजा 2 महिने, 4 महिने, 1 वर्ष, 6 महिने किती वेळ लागणार आहे तो प्रकल्प पूर्ण करायला, याचंही आपण त्या तंत्रामध्ये निर्देश करणं गरजेचं असतं. तसंच गरजेनुसार शक्य तितक्या लवकर प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने संसाधनाचे कार्यक्षम वाटप करण्यासाठी निर्णायक कृती शोधणं गरजेचं आहे. समजा वेळ खूप लागत असेल त्या ठिकाणी, तर निर्णायक कृती आपण त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये तो प्रकल्प, ती कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील, कुठले मार्ग अवलंबता येतील किंवा कुठलं तंत्र अवलंबता येतील, अशा गोष्टीचा सुद्धा आपण या तंत्रामध्ये विचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तो प्रकल्प सुरू करून उत्पादन प्रक्रिया आपल्याला सुरू करता येईल. त्याच पद्धतीने प्रकल्प पूर्तता वेळेत करण्याच्या दृष्टीने निर्णायक आणि अन्य कृतीवर काटेकोरपणे देखरेख करणं गरजेचं आहे. जे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ज्या आपण वेगवेगळ्या कृती करतो त्याच्यातील ज्या निर्णायक कृती आहेत किंवा ज्या इतर कृती आहेत त्याच्यावर सुद्धा आपण काटेकोरपणे देखरेख करणं गरजेचं आहे मित्रांनो. समजा एखादी कृती आपण जर पेंडिंगमध्ये ठेवली असेल, उशिरा करायची असेल ती कृती, तर ती कृती उशिरा केल्यामुळं किंवा पेंडिंग ठेवल्यामुळं आपल्या उत्पादन प्रक्रियेवरती काय त्याचा परिणाम होतोय, तो परिणाम अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, याच्या संदर्भात सुद्धा आपण काटेकोरपणे त्याचा विचार करणं, देखरेख करणं आणि त्या संदर्भात आपण निर्णय घेणं गरजेचं असतं. म्हणून आपण या इतर कृतीवर सुद्धा देखरेख चांगल्या पद्धतीने आपल्याला करता आली पाहिजे. तर अशी सर्व टप्पे विचारात घेणं हे कुठल्याही प्रकल्पाच्या मूल्यमापनामध्ये आणि परीक्षण तंत्रामध्ये आवश्यक असतं. म्हणून असे टप्पे जे तज्ज्ञांनी दर्शवलेले आहेत ते टप्पे अत्यंत महत्त्वाचे आहेत असं आपल्याला म्हणता येतील आणि हे टप्पे विचारात घेऊन आपण प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्र अवलंबणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, तर आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. तर आज आपण वेळ अनुसूचीयन म्हणजे काय, त्याच्यामध्ये सर्वांगीण अनुसूचीयन तसंच उत्पादन अनुसूची म्हणजे काय पाहिलेलं आहे उदाहरणासह. तसंच प्रकल्प मूल्यमापन आणि प्रकल्प परीक्षण तंत्र म्हणजे काय त्याची व्याख्या, संकल्पना बघितलेली आहे आपण. आणि तज्ज्ञांनी प्रकल्प मूल्यमापन करताना किंवा परीक्षण तंत्र अवलंबताना ती कुठली तंत्र किंवा कुठल्या टप्प्यातून आपण गेलं पाहिजे त्याचे टप्पे हे आपण बघितलेले आहेत. आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.